मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. मुंबईतील प्रसिद्ध भुलेश्वरच्या राजा गणपतीची मूर्ती कोसळल्याची घटना समोर आली आहे. गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू असतानाच समोर आलेल्या या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. भुलेश्वरचा राजा म्हणजे हजारो आणि लाखो गणेश भक्तांच्या श्रद्धेचं स्थान. दरवर्षी या गणपतीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येत असतात. भुलेश्वर परिसरात गणेशोत्सवाची तयारी मोठ्या उत्साहात सुरू असताना ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. भव्य गणपतीची मूर्ती उभारण्यानंतर ती अचानक कोसळल्याचं दृश्य समोर आलं आहे. ही घटना समोर येताच परिसरात उपस्थित असलेल्या नागरिक आणि गणेश भक्तांमध्ये एकच चर्चा सुरू झाली. अखेर मूर्ती कोसळण्याचं कारण काय, हा प्रश्न आता सर्वांच्या मनात आहे. मूर्तीची उभारणी करताना काही तांत्रिक अडचण निर्माण झाली होती का? मूर्ती ज्या स्ट्रक्चरवर उभारण्यात आली होती त्यामध्ये काही समस्या होती का? की हवामान किंवा इतर काही कारणामुळे ही घटना घडली? या सर्व प्रश्नांची उत्तरं अधिकृत माहिती समोर आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे या घटनेबाबत कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी संबंधित आयोजक आणि प्रशासनाकडून मिळणारी अधिकृत माहिती पाहणं गरजेचं आहे. भुलेश्वरचा राजा हा फक्त एक गणपती नाही, तर अनेक गणेश भक्तांसाठी तो श्रद्धेचा विषय आहे. गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी भाविक वर्षभर या उत्सवाची वाट पाहत असतात. गणेशोत्सवाच्या काळात परिसरात मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी पाहायला मिळते. अशा परिस्थितीत गणपतीची मूर्ती कोसळल्याची बातमी समोर येणं ही निश्चितच भाविकांसाठी धक्कादायक बाब आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे. काही भाविकांकडून या घटनेबाबत दुःख व्यक्त केलं जात आहे, तर काही जण मूर्तीची पुन्हा प्रतिष्ठापना कधी केली जाणार याबाबत प्रश्न विचारत आहेत. मात्र सध्या सर्वांचं लक्ष एका गोष्टीकडे आहे. भुलेश्वरच्या राजाची मूर्ती पुन्हा उभारली जाणार का? आणि जर उभारली जाणार असेल तर त्यासाठी पुढील प्रक्रिया काय असणार? या घटनेनंतर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतो. भव्य आणि मोठ्या मूर्ती उभारताना सुरक्षेची योग्य काळजी घेतली जाते का? मूर्ती उभारण्यासाठी वापरण्यात आलेलं स्ट्रक्चर किती मजबूत आहे, त्याची योग्य प्रकारे तपासणी केली जाते का? आणि अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जाते का? हे प्रश्न आता चर्चेत आले आहेत. विशेषतः मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सवांमध्ये हजारो भाविक उपस्थित राहत असल्याने सुरक्षेला सर्वाधिक महत्त्व असतं. त्यामुळे मूर्तीची उभारणी, मंडपाची रचना आणि संपूर्ण परिसराची सुरक्षितता याकडे विशेष लक्ष देणं आवश्यक ठरतं. मूर्ती नेमकी कोणत्या कारणामुळे कोसळली याबाबत अधिकृत माहिती समोर येणं बाकी आहे. तर ही होती मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या गणपतीची मूर्ती कोसळल्याची महत्त्वाची बातमी. या घटनेबाबत अधिकृत माहिती आणि पुढील घडामोडी समोर आल्यानंतर आम्ही तुम्हाला त्याची अपडेट देत राहू. तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही बातमी तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा.